डिंपलचं लगेच बघायचं आहे अजून. टोन्याला चांगलं शिकून चवरून मोठं झालेलं बघायचं होतं ना. अरे देवा, काय झालं सरूला? अगं तू गप की ग. तिथं मंगलवहिनीची बघ काय हालत झाली. जाऊन तिला सावर जरा जा. उठा की बघा की माझ्याकडे. आम्हाला असं कसं पोरक करून गेलं बघ. मला सारखं म्हणायचं मी काय लगेच मरणार नाही, लगेच मरणार नाही. आता मला पोरक करून गेल्या. सरे सरे अशी कशी गेली ग सरे? दिसत नव्हतं तरी गावात कोण कुठं कसं गेलं अगदी बरोबर सांगायचीस की ग. आणि एवढ्या लांब जाताना मला काहीच कसं सांगून नाही गेलीस सरे. चला आत्या, अहो तुम्ही तरी सांगा की त्याला उठायला. तुमचं ऐकतेला त्या सांगा की त्याला. सरे सरे उठ की ग, उठ. बघ तुझ्या लेकाकडं बघ, सुकून गेलंय पोरग. अगं नातीकडं बघ, नातवाकडं बघ. सगळी तोंड पाडून बाहेर बसली ती सरे. अगं माझं नाही कधी ऐकलं. अगं त्याचं ना त्याचं तरी ऐक ना. अगं तुझ्याशिवाय कसं जगू मी? तुझ्या पदराखाली जगायची सवय झाली होती ना. अगं उठ ना. बाबू सावर की आता स्वतःला. म्हातारं माणूस आणि पिकलं पण सारखंच की. कधी गळून पडेल ते नाही सांगता येत. आणि हे बघ आता रडून म्हातारी काय परत येते वर. सर्वांची इतकेच जातील असं वाटलं नव्हतं. चालता बोलता गेल्या आत्या लय चांगल्या होत्या. कुणाला तरच नाही दिला आत्यांनी. लगा आता पुढचं बघावं लागेल. मी कापड अगरबत्ती आणि मडकं घेऊन येतो. तू लोकांनी घेऊन तिरडी बांधून ठेव. नाही लगा नाम्या, ते यातलं काय मला जमल असं वाटत नाही बघ. लगा म्हातारी खोचक होती पण ती सवय झाली लगा. डॉक्टर काय झालं? एवढी गर्दी का झाली? अहो डॉक्टर, आपली सर्व आजी आपल्याला सोडून गेली. काय झालं अचानक? अशा कशा? तुम्ही चेक केलं का त्यांना? माहित नाही डॉक्टर, तुम्हीच एकदा चेक करून बघा ना. हो. कोण गेलं का? आमची सुरुवात गेली. अगं गप्पा, मी जिथे आहे. तुम्ही जिथे आहे आता तुम्ही चला बघू बाहेर. तुम्हाला माहित नाही काय घडलं ती. चला बाहेर, संधी जमा झाले त्या. चला चला.
या ना डॉक्टर. वेलकम डॉक्टर. या बसा ना. हो. तुम्ही माझ्या शब्दाचा मान राखलात त्यासाठी थँक्यू. हो, तुम्ही लाजवताय मला, त्यात काय एवढं. तुम्ही दोघे गप्पा मारत बसा. तुमच्या दोघांसाठी मी चहा टाकते. अहो नाही, त्याची काही गरज नाही. माझा जस्ट चहा झालाय. यांना हवा असेल तर तुम्ही टाकला तरी चालेल. नाही, मला नकोय. बर, ठीक आहे. बोला ना. तुम्ही असं अचानक मला घरी का बोलवलंय? डॉक्टर, मला तुमची माफी मागायची आहे. माझं चुकलं. खूप चुकीचं वागलं तुमच्याशी. मला माफ करा. अहो हे काय करताय? याची काही एक गरज नाहीये. गरज आहे डॉक्टर. मी तुमच्यावर संशय घेतला म्हणून मंजू रुसून बसली माझ्यावर. खरंच मला माफ करा. तुमच्यासारख्या देव माणसावर संशय घेतला मी. तुम्ही लाजवताय मला. मी झालं गेलं सगळं विसरून गेलोय आणि इतका दिवस मी कोणाचाच राग म्हणत नाही धरू शकत. बरोबर आहे तुमचं, पण मंजू तशी नाही ना. ती अजूनही रुसून बसली माझ्यावर. अहो काय हे, आपलं त्या दिवशीच बोलणं झालं होतं ना. मी तुम्हाला त्या दिवशीच म्हणालो होतो मी यांना माफ केलंय. आणि अशा अवस्थेमध्ये जर का तुम्ही त्यांच्यावरती रागवणार असाल तर ते चुकीचं आहे. उलट तुम्ही त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. तेवढं मोठ्या मनाने तुम्हाला सॉरी म्हणतात, माफ करून टाका त्यांना. आपल्या जवळचा माणूस जर का बोलत नसेल ना तर खूप त्रास होतो त्याचा. बोला त्यांच्याशी. बोलताय ना. ठीक आहे, आता तुम्ही बोलताय म्हणून बोलते मी यांच्याशी. मंजुळाला निवांत वेळ मिळाला तर ती सतत संजूचा विचार करेल आणि तो मला खूप महागात पडेल. नाही नाही नाही, काहीतरी करून मंजूला इथून बाहेर काढावं लागेल. डॉक्टर, थँक्यू. तुमच्यामुळे ही माझ्याशी बोलायला तयार झाली. अहो नुसतं तयार होऊन काहीच उपयोग नाही. खरं तर तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगला टाइम स्पेंड केला पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, मी खूप काम करून थकल्यासारखं होतं. मला ब्रेक म्हणून कुठेतरी फिरायला जायचंय. मी महाबळेश्वरला जातोय. तुम्हीही माझ्यासोबत याल का? मला बरं वाटेल, तेवढीच कंपनी होईल. या अशा अवस्थेत डॉक्टर कसं शक्य? हो काय अशा अवस्थेत? मी आहे, तुम्ही नका काळजी करू. मी तुमची सगळी काळजी घेईन. नाही नको डॉक्टर. तुम्हाला माहिती आहे ना आधीच पैशांचे किती प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला. त्यात ही ट्रिप आम्हाला नाही परवडणार. खरंच नको. अहो तुम्ही नका खर्चाचं टेन्शन घेऊ, मी आहे ना. नाही डॉक्टर, उगाच तुम्हाला आमच्यामुळे त्रास नको. बरोबर आहे मंजूचं. उगाच आमच्यामुळे कशाला खर्च तुम्हाला? अहो खर्चाचं काय, मी अशीही गाडी बुक करणार आहे. तुम्हाला फक्त गाडीमध्ये येऊन बसायचंय. फार काही खर्च येणार नाही आणि मलाही छान वाटेल तुम्ही सोबत आलात तर. नाहीतर मला एकट्याला खूप कंटाळा येईल. तुम्ही त्यांच्याकडे काय पाहताय? हे पहा, तुम्ही आला नाही ना तर मी इथून निघून जाईन ना. परत बोलणार नाही मी तुमच्याशी. नाही डॉक्टर, प्लीज हे पहा, मी तुमच्या शब्दाला मान देऊन इथे आलोय. तुम्हीही माझ्या शब्दाला मान द्या. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही यायला तयार आहे. पण जास्त दिवस नाही हा, फक्त 2च दिवस. ठीक आहे, बेस्ट. 2 तर 2 दिवस. ठरलं तर मग उद्या महाबळेश्वर. आज्जे, मी ना महाबळेश्वरला चालली. येताना तुला स्ट्रॉबेरी आणते बर का. अगं एवढ्यावरच भागावती असं वय. तिथला कागद आणि पेन घे आणि मी सांगते ते लिहून घे बघू. आज्जे, असं काय काय आणायला सांगणार आहेस तू? अगं शाल थंडीसाठी बरी पडते. आणखीन एक शटर चांगला.
परत एक चप्पलचा जोड, 4-5 लुगडी आणि एक कान टोपी. आजी हे सगळं ना मी आणलं असतं, पण तिथे हे काय फुकट नाही मिळत. नाही तुझ्याच्याने होत तर कशाला ग म्हणती? हे आणतीन ते आणती, खिशात नाही दमडीन बाजारात निघाली कोंबडी. डिंपे, ए डिंपल इकडे ये. हा आले. आजी मी आलीच ग. तिथं बी काय कान करू नकस म्हणजे झालं. आजी, या गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात, त्यामुळे माझ्याशी बोलताना जरा नीट विचार करून बोलत जा. आलाय मोठा देव माणूस, ती गावातल्याला सांग, मला नाही. खालमुंड्या पाताळ धोंड्या. आजी चल ग. आणि येताना तू जे सगळं सामान सांगितलंय ना ते सगळं घेऊन येते बघ. सगळं घेऊन ये, नाहीतर जर का काय विसरलीस ना तर तुला घरातच घ्यायची नाही बघ, आधीच सांगून ठेवते. अगं आणते सगळं. चला डॉक्टर. 1 मिनिट, तू कुठे चाललीस? कुठं चालली म्हणजे? तुमच्या संग महाबळेश्वरला. तू मला विचारलेस, मी तुला ये असं नाही म्हणालो, परवानगी नाही दिली तुला. डॉक्टर तुमच्या परवानगीची ना मला गरज पण नाहीये. मंजू दीदीच मला म्हणाली माझ्या संग चल म्हणून येते. आणि तुमची जर इच्छा नसेल ना तर मी नाही येत, तसं तिला फोन बी करते. आणि ती मला आधीच म्हणाली तू जर येणार नसशील तर मी बी नाही येत. आणि तसं डॉक्टरांना फोन पण करून सांगते. पण नंतर मलाच वाईट वाटलं. नंतर विचार केला कशाला उगाच तिच्या आयुष्यातले 4 क्षण वाया घालवायचे, म्हणून मी तयार झाले. पण तुम्ही जर म्हणत असाल नको येऊ तर मी तसं तिला फोन करते, सांगते तिला. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, मी येऊ का थांबू इथं? चल. काय ग डिंपे, कुठं निघालीस? कुठं चालले म्हणजे? महाबळेश्वरला. तुला सांगितलं की मी. सांगितलं होतं ना कुठं जायचं नाही म्हणून. चला तू पाहिलं. मम्मी, मंजू दीदी आणि डॉक्टर ऐकणच झालेत म्हणून मी चालली. पण आता तू जर नको म्हणते तर मंजू दीदीला मी फोन करते. पण मी जर नाही गेले तर माझ्यामुळे ती पण कॅन्सल करत. पण आता तू जर नाहीच म्हणते तर करते मी तिला फोन. थांब 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 डिंपल थांब. मंगलताई, येऊ द्या तिला. ती सोबत असेल मंजुळाला सोबत होईल. आणि शिवाय 2 जण नवरा बायको असल्यामुळे मला ऑकवर्ड झाल्यासारखं होईल. शिवाय तिचं लग्न झाल्यानंतर कुठे फिरायला मिळणार आहे का तिला? येऊ द्या. मंगल, जाऊ दे तिला. माझी नात मस्त खमकी आहे. येताना मला शाल, शटर, कानटोपी, लुगडी, चपल्या ही सगळं आणणार आहे. मम्मी प्लीज जाऊ दे ना ग मला. मंगलताई, येऊ द्या तिला सोबत. मी आहे ना. तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? तसं नाही. बरं ठीक आहे, जावा घेऊन. हा. डॉक्टर, झाली का तयारी? गाडी बाहेर लावली म्हणलं. आवरला असेल तर जायचं का? हा हा होय. चला. येऊ का मम्मी? येतं मंगलताई. डिंपे काळजी घे, जपून जा. वय. डिंपल, तू मागे बस, पुढे मंजुळा बसेल. पर क्यों? तुला इथं सांगितलं कळतं ना, बस. अहो ही घ्या शॉट. हा, नीट लॉक केलंस ना? हो गॅस, नळ, लाईट वगैरे बंद केलंस? हो हो, तुम्ही काळजी करू नका, सगळं बंद केलंय. मंजुळा, तुम्ही पुढे बसा, मागे डिंपल बसेल. नाही नको, मी बसते ना यांच्या बरोबर. अहो बसा हो. या. चालत ना डॉक्टर? हो सांभाळून जा बरं का डॉक्टर. हो. शुभप्रभात डॉक्टर. हो, काळजी घे रे. हो. वा, या वातावरणात ही गरमागरम भजी कसली भारी वाटते ते. हो ना, खूप टेस्टी लागतात ना भजी. भज्यांसोबत गरमागरम चहा झालाच पाहिजे.
झालाच पाहिजे. बरं पटकन भजी संपवा आणि मला सांगा कुठे कुठे फिरायला जायचंय. मी सांगू? आर्थर पॉइंट, केटस पॉइंट, इको पॉइंट आणि हा सनसेट पॉइंटला जाऊयात का? तो लाल बुंद सूर्य जेव्हा हळूहळू अस्ताला जातो तेव्हा किती सुंदर दिसतो ना. असं वाटतं तो आपल्याला सांगतोय की मी पुन्हा उद्या येणार आहे, नवी एनर्जी घेऊन, नवी उमेद घेऊन. आपण एक काम करूयात, आपण सनराइज पॉइंटला जाऊयात का उद्या सकाळी उठून? डॉक्टर मी इथंच थांबतो. मंजूला जिकडे जायचं ना तिकडे घेऊन जा. तिला निसर्गात फिरायला खूप आवडतं. तिची खूप दिवसांपासूनची इच्छा होती आणि मुंबईत राहिल्यामुळे तिने सगळं मिस केलंय. असं कसं? मी एकटीनेच नाही, तुम्ही सुद्धा हे सगळं खूप मिस केलंय. आणि हे बघा, मी तुम्हाला सोबत घेऊनच जाणार. मी एकटी कुठेही जाणार नाहीये तुम्हाला सोडून. अगं तू एकटी कुठे आहेस? हे दोघं आहेत ना सोबतीला. हाँ मंजू दीदी, मैं हूं ना तुम्हारे साथ. नाही, आणि तुम्ही इथे बसून काय करणार? तुम्ही सुद्धा यायचं आमच्या बरोबर. हे बघ, माझ्यामुळे तुम्हाला इतका सगळा आनंद घेता येणार नाही आणि इतक्या लांब येऊन तुम्हाला आनंद घेता येणार नाही याचं मलाच खूप वाईट वाटेल. तुम्ही सगळे जा, एन्जॉय करा. मी इथपर्यंत आलोय हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं तुमचं दोघांचं ठरलंय का फायनली? नाहीतर आपण 2 दिवस इथेच चर्चा करत बसायचो. आवरा लवकर, निघूयात. डॉक्टर मी पण येणार हा. अरे हो, तुलाही घेऊन जाणार. मंजू तू सगळं फिरून ये, नंतर तुझ्या डोळ्यात बघून मला सगळं फिरून यायचंय, अनुभवायचंय. ठीक आहे, चला. कसली भारी जागा है. मैं जब बड़ी हीरोइन बनूंगी ना तो पहले यहीं पे आऊंगी. मग सगळे माझे फोटो काढतील. अयो कनिस. भैया कैसे दिया? हो, भैया कोणाला म्हणता? मी पण मराठी माणूसच आहे आणि माझ्याशी मराठीतच बोलायचं जर तुम्हाला मक्याचं कणीस पाहिजे असेल तर. अहो भैया म्हणजे भाऊच. बरे कनिस द्या की. ए दे रे. कसला भारी वास येतोय. मीठ लावू का? हा लावा. लिंबू पिळायचं का? लावा की. किती रुपये झाले? 30 रुपये. हा हे घ्या. हे घ्या, हे घ्या. तुम्ही खाणार? कुठं गेले हे दोघं? आता कुठं शोधू यासनी? डॉक्टर मुद्दामून तर नाही ना मला इथं सोडून गेले. कुठं गेले असतील डॉक्टर? माझा संशय खरा ठरला. डॉक्टरांनी बरोबर संधी साधली. येऊ देस त्यांना. सांगतेच आता आल्यावर. मुद्दामून मंजू दीदीला कुठेतरी घेऊन गेलेत. पण मी बी नावाची डिंपल आहे. बरोबर इंगा दाखवते त्यांना. फोन लावून बघते. नाही नको. मंजू दीदीकडे तर फोनच नाही. तिचा फोन तर आजींकडे आहे. उगाच त्यांनी फोन उचलला तर काळजी करत बसतात. आता कुठं हुडकू या दोघांनी? डॉक्टर तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये.
आम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतंय ते फक्त तुमच्यामुळे. खरंच तुमचे खूप खूप आभार. मला आवडतं इतरांना आनंद द्यायला. त्यांच्या आनंदातच माझा आनंद असतो. आणि आज मी तुम्हाला आनंद देणार आहे. जा, या त्रासातून मुक्त व्हा. डॉक्टर 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 काय झालं हसायला? सांगा ना डॉक्टर, का हसताय? हा ते हा मला माझा एक पेशंट आठवला. त्याला उंचीची खूप भीती वाटायची. त्याची उंचीची भीती काढण्यासाठी मी त्याला एकदा लोणावळ्याला घेऊन गेलो होतो, खूप उंच डोंगरावर. त्याने मला खूप शिव्या घातल्या, का? कारण तो उंचीला घाबरत होता. नंतर त्याला खूप भारी वाटायला लागलं. आता तो एकटा जातो खूप उंच उंच ठिकाणी, ट्रेकिंग वगैरे करतो. अचानक मला त्याची आठवण आली. तुम्हाला एक गोष्ट दाखवली ना की तुम्ही सुद्धा हसणार आहात. कुठली गोष्ट? त्यासाठी तुम्हाला डोळे बंद करावे लागतील. अगं कशाला डोळे बंद करायचे? काय हो, मी सांगते म्हणून करा ना प्लीज. उघडू का? नाही, आता उघडा. हे बघा, हे काय? एका स्पर्धेत जिंकलेलं गिफ्ट आहे. अरे वा, कॉंग्रॅट्स. डॉक्टरांना बी बोला की कॉंग्रॅच्युलेशन. या दोघांनी बी तो गेम जिंकलाय. कसली स्पर्धा होती? बेस्ट कपल. अहो काय झालं, गंमतच झाली. मी आणि डॉक्टर फिरत फिरत चुकून त्या स्पर्धेच्या ठिकाणी गेलो आणि त्या लोकांनी आमच्या दोघांना कपल समजलं, म्हणून खेळलो. हो ना, आम्ही सुरुवातीला खूप नकार दिला, पण त्यांनी आम्हाला खूप आग्रह केला, मग आमचा नाईलाज झाला. हो ना, मनात नसताना बी खेळले आणि तरी बी जिंकले. गंमतच आहे ना. आणि अजून एक गंमत झाली, हे दोघं मला एकटीला सोडूनच फिरायला गेले. डिंपल, अगं काही बोलतेस का? आम्ही तुला सोडून नव्हतो गेलो, तूच तुझ्या बेंदळेपणामुळे हरवली होतीस. आणि आमचा निम्मा वेळ तुला शोधण्यातच गेला, फिरायचं राहिलं बाजूला. मंजू, तुला आठवतंय लग्नानंतर सोसायटीतल्या सगळ्या कार्यक्रमात तू भाग घ्यायचीस आणि सगळी बक्षिसं मिळवायचीस. आज परत तुला हे बक्षीस मिळताना पाहून खूप आनंद होतोय. खरंच खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू सो मच. अहो हे काय, तुमचे डोळे का पाणावलेत? अगं नाही, आतापर्यंत तू सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायचीस आणि बक्षिसं मिळवली आहेत. आपण जेव्हा एका स्पर्धेत भाग घ्यायचो ना, तेव्हा आपण नेहमी हारायचो. ती म्हणजे बेस्ट कपलची स्पर्धा. माझ्यामुळे तुला आवड कधी जिंकताच आला नाही, कारण मी कधी बेस्ट पार्टनर होऊच शकलो नाही. पण आज छान वाटत, माझ्याशिवाय का असे ना तुला हा अवॉर्ड मिळाला. हा, असं का बोलताय तुम्ही? माझ्यासाठी तुम्हीच बेस्ट कपल आहात. म्हणजे जेवढं मंजुळा तुमच्यासाठी करते तेवढंच तुम्ही तिच्यासाठी करता. बायकोवर विश्वास असणं, तिची साथ देणं सोपं नसतं. हो, माझ्यासाठी तुम्ही सुद्धा बेस्टच आहात. आपण सगळेच बेस्ट आहोत. आणि इथलं जेवण बी बेस्ट आहे. मला ना लय भूक लागली. आपण जेवायचं का? हो चालेल. हो चला. नाम्या, ए नाम्या, काय झालं रे? हा,
का रडायला लागलायस? तू जवळचं कोणी गेलं काय? कोण? ए माकडा, अरे काय बोलायला लागलायस तू? सुधबीर गेले काय तुझे? मंजू महाबळेश्वरला गेली. अरे ती गेली तर जाऊ दे ना, तुझ्या का पोटात दुखतंय? पण ती डॉक्टर संग गेली. मला एकदा बोलली असती ना की मला महाबळेश्वरला जायचंय, तर मी अख्खा महाबळेश्वर इकडे आणला असता. तर अरे महाबळेश्वर म्हणजे तुझ्या दुकानातला माल नाही वैर, ते सायकलवर टाकून इथं आणायला. मग मी तिला तिकडे घेऊन गेलो असतो आणि महाबळेश्वर फिरून आणला असता. हा, अरे 1 रुपयाची चुन्याची डबी सोडत नाहीस कधी तू, आणि आला मोठा सांगायला लागलाय मंजूला घेऊन महाबळेश्वरला फिरायला जाणारा. तुझं रडगाणं बंद कर आणि मला सामान दे. नाही देणार, कुणाला बी सामान नाही देणार. माझ्या घरात अंधार असताना दुसऱ्यांच्या घरात दिवा नाही पेटणार. यो माझ्यावर अन्याय आहे. ये दुनिया, ये महफिल, मेरे काम केलं, काम केलं. लका हे पाकच कामात न गेले. आता ह्याला मलाच वटणी आणावं लागेल. आता का नाही सगळं सामान मी घेतो, ते बी फुकाट. हा बजा 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 दे इकडं. का आलास का वटणीवर? हे घे लिस्ट, आणि त्यातलं जे काही सामान असेल का नाही पटकन भरून दे. 1 लिटर तेल, 1 लिटर दूध आणि 1 किलो शेंगतेल असेल ते. बजा बापू, तुला पोलीस स्टेशनला यायला लागेल, साहेबांनी बोलवले. का हो? झाले काय? तुझं आणि सुरेश बापूचं चांगलं होतं ना? होय, तर होतं की. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय, चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवूया. महत्वाचा पुरावा हाती लागलाय. डॉक्टरांना बोलवायचं म्हणत होते, तू येऊन जा. होय होय, चालते की, ये तू. मंगल, टोनी जेवला का ग? हा, वयच खाल्लंय, पण राग काय अजून केला नाही. बसले रुसून. कुणाचा फोन येणार आहे का? अहो बघा की, डिम्पलचं गेल्यापासून काय फोन नाही. अगं किती काळजी करशील, ती एकटी आहे का तिकडं? बाकीची माणसं बी आहे की तिची काळजी घ्या. आतापर्यंत 2दा घरातून पळून गेली पोरगी. तेव्हा लहान होती म्हणून तिला नव्हती अक्कल. आता डॉक्टरांबरोबर आहे, हुशार झाली ती, आता नाही तशी वागणार. पण काय माहित, ती गेल्यापासून ना जीवाला लई घोर लागलाय माझ्या. अगं एवढं आहे तर तूच कर की फोन. तिच्या फोनची वाट कशाला बघतीस? वय मॅच लावते डिम्पलला फोन. काय गरज नाही फोन करायची. बाईच माझ्या करती तर करू दे की तिला. कशाला पोरीची काळजी करायची? आपल्या आई बापाने का आपल्याला मनासारखं वागू नाही दिलं, सारखं 4 भिंतीच्या आतच. ठेव फोन खाली. अहो पण आत्या, पण बिन काय मला सांगू नकोस. तो फोन ठेव बाजूला, नाही तर मीच फोन करून सांगल तिला तिकडच्या तिकडे जा पळून म्हणून. नाही, ठेवते मी फोन. वाय तेल आण गरम करून, माझं पाय दुखत्यात लय. वय आणती बघा. मंगल, मी येतो. वय. अहो खूप थंडी वाजतीये ना? हो ना. अरे तुम्ही इकडे काय करताय? तुमच्यासाठी तिकडे मस्तपैकी सरप्राईज प्लॅन केले मी. काय सरप्राईज? हो, चला 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 चला. या. अयो, ऐसा तो मैंने फिल्मों में देखा था. कसलं भारी आहे. हो ना, किती सुंदर अरेंजमेंट केलीये ना. ही गुलाबी थंडी आणि त्यात कॅम्प फायर, खरंच खूप मजा येईल. हे सगळं खास तुमच्यासाठी केलंय. म्हणजे हे सगळं तुम्ही? डॉक्टर, हो एवढा खर्च करायची काय गरज होती? अहो तुम्ही परत टेन्शन घेतलं. अहो पैसे काय आज आहेत उद्या नाहीयेत, आणि ते जर का कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद येण्यासाठी खर्च होणार असेल तर त्या प्रॉब्लेम काय? म्युझिक, नाचा. डिंपल, मंजू, तुम्ही जा ना, एन्जॉय कर. नाही नको.
हे सगळे यंगस्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण कुठे उगतच नाचायचं. अगं मग काय झालं, तुम्ही दोघी नाचा, डॉक्टर आता सोबतीला. नाही नाही, खरंच नको. डॉक्टर हिला घेऊन जा नाचायला. हो नाही नाही नाही, मलाही नाही नाचता येत. म्हणजे मी यांना लांबूनच बघेन, तुम्ही जा दोघीत. डॉक्टर, इथं काय डान्सची कॉम्पिटिशन आहे का? तुम्हाला असं नाचताना कुणी नाही बघणार. चला बरं तुम्ही दोघं, चला. मंजुळा, कंटाळा का? नाही नाही, कंटाळा नाही आलेला. यांना भूक लागली असेल ना, जेवायला घेऊन जाते. अहो थांबा, डिंपल जाईल. नाही नको, उगाचच तिला कशाला त्रास. मी आहे ना, तिला एन्जॉय करू दे. मी जाईन घेऊन त्यांना. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, डिंपल आपली खूप हुशार आहे. डिंपल, नका टेन्शन घेऊ, डिंपल आहे. तुम्ही हा क्षण जगा. क्या हुआ? अगं यांना भूक लागली आहे. नाही, उगाचच तिला कशाला त्रास. मी जाते. नाही ठीक आहे मंजू दीदी, तुम्ही करा एन्जॉय, मी जाते. नाही नको, तुला उगाचच कशाला त्रास. मी जाईन यांना घेऊन. अन्यांना गोळ्या द्यायच्यात ना. अगं त्रास कसला त्यात, मला बी पाणी प्यायचं आहे. मी येते जाऊन लगेच. जेवण खूप छान आहे, तू सुद्धा जेवून घे ना. नाही, मी जेवल त्यांच्या संग. तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना, त्यामुळे तुम्ही जेवून घ्या. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल ना तर मला सांगा. हो, थोडं पाणी. हा देते. ठीक आहे. डिंपल, डॉक्टर नेमके कसे आहेत ग? मंजू दीदीच्या नवऱ्याला डॉक्टरांची शंका आली का काय? का काय झालं म्हणजे असं काय विचारताय? नाही, सहजच. म्हणजे आम्ही जेव्हा या गावात आलो तेव्हा डॉक्टरचं आणि मंजूचं अजिबात पटत नव्हतं. पण आता बघ ना, केवढी घट्ट मैत्री झाली त्यांच्यामध्ये. हा चमत्कार कसा काय झाला? डॉक्टरांमुळं. तो कसा? म्हणजे तुम्हाला माहितच आहे ना डॉक्टर किती चांगले आहेत. पण मंजू दीदीला डॉक्टरांबद्दल गैरसमज झाला होता. पण डॉक्टर त्यावरनं कधीच तिच्यावर चिडले नाही, तिला काय बोलले नाहीत. ह्या जगात कोणाचा फायदा होणार असेल ना तरच लोक एकमेकांशी नीट वागतात. पण आपले डॉक्टर तसं नाहीत, ते लय चांगले आहेत बघा. हो ना, बघ ना ते आता किती करतात आमच्यासाठी. मंजूला इतका आनंदी मी कधीच बघितलं नव्हतं. डॉक्टरांचा खरा चेहरा तरी कुठं बघितलाय तुम्ही? तो कळेल तुम्हाला लवकरच. बोल, सुरेश बापूंना का मारलंस? मी नाही मारलं साहेब. हात खाली घे, खाली घे. तुमच्या दोघांचं अख्ख्या गावाला माहिती आहे. मारायचं असतं तर मी त्याला कधीच मारलं असतं. वाट बघत बसलो नसतो. आमचं वैर एवढं पण नव्हतं की मी त्याचा जीव घेईन. माझा ऐका साहेब, त्याचा खून त्या जमिनीच्या व्यवहारातनं झाला असणार. साहेब, डॉक्टर आले चौकशीसाठी. ठीक आहे, बसवा त्यांना. आलोच मी. तुझ्याकडे नंतर बघतो मी. गुन्हा कबूल केल्याशिवाय असं सोडणार नाही तुला मी. बसा बसा बसा. बोला.
नमस्कार. नमस्कार. तुम्ही चौकशीसाठी बोलवलं होतं. विचारा काय विचारायचंय. डॉक्टर, तुमचं आणि सुरेश बापूंचं काय रिलेशन होतं? किती वेळा भेटला होता तुम्ही त्यांना? मी 1-2 वेळाच त्यांना भेटलोय. फारच दिलदार आणि डॅशिंग व्यक्तिमत्व होतं ते. कशा संदर्भात भेटला होता? जमिनी संदर्भात. ऍक्च्युली त्यांना जमीन विकत घ्यायची होती आणि त्या संदर्भात त्यांनी गावातल्या किंवा गावाच्या आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी जमिनी बघून झाल्या होत्या आणि मलाही हॉस्पिटल बांधायचं होतं, म्हणून त्या संदर्भात त्यांच्याकडून काही माहिती मिळते का यासाठी मी त्यांना भेटलो होतो. मग मिळाली का तुम्हाला तुमच्या मनासारखी जागा? नाही मिळाली. आमच्या माहितीनुसार तुम्ही मंजुळाची जागा विकत घेताय आणि ही तीच जागा आहे ज्या जागेच्या व्यवहारामुळे सुरेश बापूंचा खून झालाय असा आम्हाला संशय आहे. नाही, मला काहीच आयडिया नाही आहे त्या बाबतीत आणि मी मंजुळाची जमीन अजून विकत नाही घेतलेली. इन्स्पेक्टर साहेब, हो डॉक्टर साहेब देव माणूस आहेत आमच्या गावचे. तसं बी मंजू आणि डॉक्टरांची मैत्री झाली आता आणि मंजू आता अडचणीत आहे ना, त्यामुळं डॉक्टरांचं सवय आहेच अडचणीत असणाऱ्या माणसाची मदत करायची, म्हणूनच डॉक्टर मंजूची जमीन विकत घेत होते. साहेब, तुमची काय हरकत असेल आणि जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही तोपर्यंत मी मंजुळाच्या जमिनीचा व्यवहार करणार नाही. नाही, व्यवहार करायचा नाही करायचा तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, आम्ही कोण सांगणार आहे. बरं, काही माहिती लागली तर कळवतो तुम्हाला. थांबा. चव्हाण, यांचे फिंगरप्रिंट्स घ्या. डॉक्टर घ्या. हे काय झालं आता? आहो ते डॉक्टर तुम्ही बोला. सकाळी काच पुसायला गेलो तेव्हा काच फ्रेम मधून निखळली आणि तिला पकडायला गेलो तेव्हा इथे कापलं गेलं. काच निखळली तर ते खाली पडल्यावर फुटेल ना, आणि काच पकडताना दोन्ही हाताला लागणार. एका हाताला कसं काय लागलं मग? नाही, करेक्ट आहे. काचेला मध्ये तडा गेला होता, पुसताना आधी कापलं गेलं, मग ती फ्रेम मधून निखळली आणि तिला पकडायला गेलो तेव्हा जास्त कापलं. नाही, असू द्या असू द्या असू द्या. नका काढू पट्टी. आपण तुमचे फिंगरप्रिंट्स नंतर घेऊया. साहेब, डाव्या त्याची घेऊ शकतो आपण. थांबा. काय चव्हाण, एका हाताचे फिंगरप्रिंट्स कधी घेतात का? डॉक्टर, तुमची जखम बरी झाली ना, मग आपण दोन्ही हाताचे फिंगरप्रिंट्स घेऊया. नक्की साहेब, नाहीतर तुम्ही परत म्हणाल डॉक्टर चौकशीसाठी आले आणि फिंगरप्रिंट्स न देताच निघून गेले. तसं नाही, तुमची चौकशी फक्त फॉर्मॅलिटी होती आणि तुम्ही स्वतःहून चौकशीसाठी आलात ना, त्याबद्दल थँक्यू. इन्स्पेक्टर साहेब, अहो थँक्यू काय म्हणताय? माझ्या हाताची जखम बरी झाली की मी पहिल्यांदा तुम्हाला येऊन भेटेल आणि फिंगरप्रिंट्स येईल. ठीक आहे, हे बघा सर,